नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुकी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर उन्हाळी वाळवणातला मी आज एक प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे उपवासाचा. तर तुम्ही हे उपवासाचा जो प्रकार आहे, साबुदाणा आणि टमाटरचे पापड आहे, हे एकदा तुम्ही केले की वर्ष 2 वर्ष आरामात टिकवू शकता. यात कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे शरीराला घात करणार असं कुठल्याही प्रकारचं पदार्थ वापरलेला नाही आहे. तुम्ही आरामात बनवू शकता. आरामात वर्ष 2 वर्ष आपल्या घरी टिकवू शकता. जसं आता उपवास आहे, अचानक कोणी पाहुणे वगैरे घरी आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी वेळेवर आता साबुदाणा वेळेवर भिजवू शकत नाही, तर तुम्ही हे वापरू शकता. चिप्स वगैरे जसं आपण करून ठेवतो तसंच तुम्ही हा प्रकारसुद्धा आहे. बनवायला अगदी सोपा आहे आणि तळून खायला म्हणजे एकदम मजेदार आहे. टेस्ट तर अमेझिंग येते. म्हणजे टमाटर आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येतं. लहान मोठ्यांना सर्वांना आवडतं आणि जसं कडक बनत नाही, तळल्यानंतर असं क्रिस्पी होतात, एकदम क्रिस्पी. असं हातात म्हणजे घेतलं की लगेच तुटतं, तोंडात टाकलं की लगेच विरघळतं. त्यात साबुदाणा जो आहे तो बघा, साबुदाणा सुद्धा किती छान फुललेला आहे. तर असाच मस्त मस्त रेसिपीसाठी तुम्ही मनमुकी रसोईला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका गंजामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 किलो टमाटर टाकलेले आहे आणि 1 टमाटर आपल्याला छान असे लालसर घ्यायचे आहे. कच्चे टमाटर घ्यायचे नाही किंवा अर्धे कच्चे पण घ्यायचे नाही, छान पिकलेले टमाटर घ्यायचे. लाल, आपल्याला लाल टमाटरची गरज आहे. आणि याला छान बॉईल करायचं आहे. तोपर्यंत करायचं जोपर्यंत त्याच्या वरची स्किन जे आहे, शिल्ड जे आहे ते निघत नाही तोपर्यंत. त्याला आपण बाजूला थंड व्हायला ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे 2 गडवे पाणी ठेवायचं आहे. तोपर्यंत त्याला झाकून ठेवा, त्याला बॉईल येईपर्यंत. तर त्यानंतर काय करायचं आहे, जे आपण टमाटर जे शिजवून घेतलेले होते गरम पाण्यामध्ये, त्याला आपण त्याची वरची स्किन काढायची आहे आणि त्याला मॅश करून टाकायचं. मॅशरने बिलकुल किंवा मिक्सरमधून काढलं तरी चालेल. आणि तिथे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे. जर गरज नसेल तर तुम्ही नका वापरू, पण टाकलं तर ते दिसायला छान दिसतं. आणि हा साबुदाणा आहे जो मी अर्धा किलो घेतलेला आहे. अर्धा किलोला 1 किलो टमाटर लागते. तर मी अर्धा किलो साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता. आणि इथे मी 2 आलू घेतलेले आहे. 2 आलू कच्चे घेतलेले आहे. त्याला छिल्ले वरचे सिलटे काढून घ्यायचे आहे आणि त्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. त्याचे शेवसारखे किस करून घ्यायचं आहे. याला बिलकुल कच्चे आलू घ्यायचे आहे. तर याला 3 ते 4 पाण्याने छान धुवून काढा आलूच्या किसला, म्हणजे त्याच्यावरचं जे स्टार्च आहे ते निघून जाईल. मी तो व्हिडिओ केला नाही, कारण की जर व्हिडिओ तो करत बसले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून. तर चला, आपण इथे 2 गडवे पाणी ठेवलेलं होतं, ते छान बॉईल झालेलं आहे. त्यातलं मी थोडं पाणी काढून घेतलं आहे. तर यासाठी, कारण की याचा अंदाज आपल्याला समजत नाही साबुदाणा किती पाणी घेणार वगैरे म्हणून. तर मी थोडं पाणी काढून घेतलेलं आहे. जर लागलं तर आपल्याला वरून टाकता येतं. आधीच जास्त झालं तर मग ते प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. तर चला, त्यामध्ये जे आपण बॉईल केलेल्या पाण्यामध्ये आपण टमाटरची जी प्युरी करून घेतलेली आहे ते प्युरी घातलेली आहे. आणि त्यानंतर लगेचच तिथे जो आलूचा किस केलेला होता तो किससुद्धा टाकून घ्यायचा आहे. आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकणार आहोत. मी 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, कलर किती छान आलेला आहे. मी थोडा फूड कलर टाकलेला आहे म्हणून जास्त कलर आलेला आहे. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पुन्हा एकदा सांगते. आणि याला छान आपण बॉईल येऊ द्यायचं आहे. जेव्हा याला छान बॉईल येतं ना, तेव्हा इतका सुगंध येतो, जसं टोमॅटो सूप वगैरे कसा असतो ना तशासारखा सुगंध येतो. आणि खायला पण जवळजवळ तसेच लागतात टोमॅटो सूपसारखे. तर चला, हा जो साबुदाणा भिजलेला होता रात्रभर, तो भिजलेला साबुदाणा मी इथे टाकून घेतला आहे. तर बघितलं ना, कुठलंच वेगळं असं काही रेसिपी नाही आहे, कुठलीच असं धावपळीचं काही आहे नाही. एकदम साधीसुद्धी अशी रेसिपी आहे जी तुम्हा सर्वांनाच जमणार. तर बघा, या प्रकारे जेव्हा आपण साबुदाणा त्यात टाकतो ना, आलू की साबुदाणा आणि टमाटर, त्याला थोडं पाणी सुटतं, कारण आपण त्यामध्ये मीठसुद्धा वापरलेलं आहे. तर ते पाणी थोडं ऑब्झर्व होऊ द्यायचं, शिजू द्यायचं आहे. आणि आपल्याला कसं कळणार की हा साबुदाणा शिजून झालेला आहे, तर जसं साबुदाणा वर येतो आणि तो ट्रान्सपरंट व्हायला लागतो, पारदर्शी व्हायला लागतो, तेव्हा आपण इथे समजायचं की आपला साबुदाणा शिजलेला आहे, म्हणजे हे आपलं बॅटर शिजून झालेलं आहे. त्यानंतर टेस्ट आणखी चांगली यासाठी म्हणून मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नका टाकू, तिखट पावडर टाकलं तरी चालेल, पण मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे. आणि हे बघा, इतकं त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. आणि हे थोडं थंड झालं की थोडं आणखी घट्ट येते. आणि हे थोडं आपल्याला पातळच हवं आहे, म्हणून आपल्याला इतकी कन्सिस्टन्सी
ठीक आहे, म्हणजे सफिशियंट आहे. तर या प्रकारे आपलं इथे हे बॅटर म्हणजे साबुदाण्याचं शिजवून झालेलं आहे. अगदी थोडंसं अर्ध्या तासात, जास्तीत जास्त अर्धा तास लागते ही रेसिपी बनवायला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर मी असं टेबलवर एक बेडशीट टाकलेली आहे. ओली करायची आहे, त्याला थोडी आधी ओली करून घ्यायची आणि ते बेडशीट आथरून त्यावर आपल्याला चम्मचने हे टाकायचे. तर जसं चम्मच असतो ना, पळी असतो ना, जे खोलवट चम्मच असतो, भाजी वगैरे आपण त्याने करतो, तो चम्मच घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा या प्रकारे. तर इथे आपण आता एक एक पळीने, जसं जर तुमचा पळी जर खूप मोठा आहे तर तुम्ही एका चम्मचमध्ये 2 पापड टाका, आणि जर तुमची पळी छोटी आहे तर तुम्ही एका चम्मचमध्ये एकच पापड टाका. तर बघा मी तुम्हाला टाकून दाखवते आहे याप्रमाणे. आणि पापड टाकलं की त्यावरून तो चम्मच असा घोटायचा नाही, बस ते थोडं मध्ये एकदम जाड व्हायला नको म्हणून थोडं हलकंसं त्याला चम्मचने थोडं सरकवून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे असे करून करून आपल्याला पूर्ण हे पापड टाकायचं आहे. आणि उन्हाळा आला की आपल्या लेडीजचे, आपल्या गृहिणीची हेच एक धावपळ असतं की वर्षभराचं साठवण आपल्याला तयार करायचं असतं. ज्वारीचे पापड आहे, गव्हाचे पापड आहे, किंवा उपवासाचे वेगवेगळे तऱ्हेचे वेगवेगळे आपल्याला हे बनवण्याचे चिप्स आहे, साबुदाणा पापड आहे, भरपूर आहे. तुम्ही विचार करू शकणार नाही एवढं भरपूर आहे. आणि काही काही असतात जे वर्किंग वुमेन आहेत, वर्किंग स्त्रिया आहे, तर त्यांना हे करणं शक्य नसतं, कारण यामध्ये भरपूरसा वेळ जातो. तर तुम्ही हे झटपट बनवू शकता, कुठेही वेळ न लागणार ही रेसिपी. तुम्ही आरामात वर्किंग असणार तरीसुद्धा तुम्ही हे मोस्टली याला जर तयारी करून ठेवली तर अर्धा तासाच्या वर याला लागणार नाही. आणि टाकायला पण एकदम इझी आहे. मी टाकतच होते तर तेवढ्यातच माझ्या जाऊबाई आल्या. त्यांनी म्हटलं की ऊन खूप आलेलं आहे, तर चल दोघी मिळून टाकून घेऊया. तर आमच्या गोष्टी पण झाल्या आणि टाकून पण झालं. कळलं पण नाही की हे कधी टाकून एवढं संपलं म्हणून. तर असं असतं की एकापेक्षा 2 असं म्हणतात ना, तर असं जर असलं तर आपल्याला काम केल्यासारखं पण वाटत नाही. पण प्रत्येकाच्या घरी असं नसतं. एकच बाई म्हणजे कधी कधी असं आहे की एकच लेडीज असते, तिला सर्व करावं लागतं. म्हणून सांगते की ही रेसिपी करायला अगदी कमी वेळ लागतो आणि एका उन्हामध्येच हे वाळून जातं. तर बघा मी तुम्हाला थोडंसं तळलेलं आहे तर ते दाखवते आहे, तळूनसुद्धा दाखवते आहे. तर बघा किती छान असे क्रिस्पी झालेले आहे, खूप छान झालेले आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर बनवून बघा, झटपट बनते आणि खायला तर इतकी छान मजेदार आहे. मी सुरुवातीलाच दाखवलं होतं तुम्हाला तळून, म्हणून आता दाखवलेलं नाही आहे. तर बघा साबुदाणासुद्धा किती छान फुललेला आहे, आलू किस पण किती छान उमटून आलेला आहे आणि पापड खायला तर एकदमच मजेदार वाटतं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि लाईक करा. चला